परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन. भक्त निजठाया जाता परतोन कैसे ते क्षीण पावत. तैसीच बाबांची भैष्यवृत्ती अनिर्वाणांत जी सेविली होती ती पंचसूनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या. तैसेची आप ब्रह्मस्थावंत अस्थावरांत साईची सर्वत्र अनुस्यूत. साईची होऊनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी. म्हणवू सकळ श्रोतेजन प्रास्थितो मी श्रवणावधान. सादर परिसता या कथा पावन कृतकल्याण पावाल. शिर्डीच्या यात्रेचे हे लक्षण बाबांची अनुज्ञा झाल्याविण. यात्रे करू परतता जाण करीतो आमंत्रण विघ्नाते. तीच एकदा आज्ञा होता शिर्डीत येईना क्षण एक वसता. वसता चढलेची विघ्न माथा अनुभव समजता आहेच. आज्ञा बाहेर जे जे वागले तयांचे वाटेत हाल झाले. किती एकांश चोरांनी लुटिले स्मरण राहिले जन्माचे. भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता कोणी उपाशीच घाईने निघता. गाडी न मिळता उपाशी रखडता अनेक भक्ताही पाहिले. एकदा पाटील तात्या कोते कोपर गावास चालले होते. आठवड्याचा बाजार तेथे जाहले येथे मशिदी. तांगा ठेविला उभा करून घेतले बाबांचे दर्शन. चरणमंदिले येतो म्हणून हे आज्ञापन विष केले. भक्त करोत टाळा टाळ बाबा जाणत वेळ अवेळ. पाहोनी तात्या उतावीळ म्हणती अंमळ थांबावे. राहू दे होईल बाजार जाऊ नको गावाबाहेर. परी पाहुनी तात्यांचा आग्रह फार म्हणाले बरोबर श्यामाने. काय श्याम्याचे आहे कारण केले तया आज्ञेचे अवगणन. बैसले तात्या तांग्यात जाऊन बाजारा लागून चालले. दोहो घोड्यात एक चपळ रुपये 300चे पाठबळ. साऊळ विहीर येता जवळ अतिउच्छृंखल चालले. कधी न खाणारा चाबूक फटका बाजारा जाणारा न भरता घटका. घोडा पडला कंबरेत लटका भरला टचका एकाएकी. कैसा बाजार कैसे काय तात्यां साठवली साई माय. वेळी ऐकतो टळता अपाय नाही उपाय गत गोष्टी. ऐसेची आणिक एकदा घडले तात्या कोल्हार गावा निघाले. तांगा जोडून पुसाया आले वंदिली पाऊले बाबांची. आता जाऊन येतो म्हणाले पूर्णानुमोदन नभते मिळाले. तथापि तात्या तैसेच निघाले परिसावरतले काय पुढे. तांगा आधीच तो भिरक्याचा बेफाम भरधाव उधळला साचा. पाही न वाट खळगे खाचा जीवावरचा प्रसंग. असे तो साई कृपेने टळला तांगा बाभुळीवर आदळला. बरे झाले तेथेच मोडला दगा वटावला पुढील. ऐसाचे एक मुंबापुरस्थ आंग्ल भौम थोर गृहस्थ. मनी धरोनी काही हेत आला दर्शनार्थ साईंच्या. होता चांदोरकरांचा वशिला पत्र लाविले माधवरावाला. तंबू एक मागून घेतला निवासला धला सुखाचा. बाबांची या इच्छेविरुद्ध म्हणेल कोणी चढेन मशीद. परतेन दर्शन घेऊन स्वच्छंद अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र. यत्न केला 3 वेळा मशिदीशी चढावयाला. परी तो सर्व निष्फळ गेला पाहुणा हिरमुसला मनात. इच्छा होती तयाचे मनी मशिदीत वरती जाऊनी. वंदावे बाबांस गुडघे टेकुनी हस्तजंबुनी बैसावे. इच्छा तयाची ऐसी बाबा न येऊ देत तयासी. मशिदीत बैसावयासी आपुले पाशी ते धवा. खालीच सभामंडपी असावे तेथे जी पाहिजे तरी बैसावे. दर्शन घेणे तेथून निघावे परी न यावे वरतेणे. असो पुढे तो निघे जावया अंगणी आला निरोप घ्यावया. जाशील उदयीक म्हणती तया घाई कासया इतुकी. लोकाही बहुत कथिले नाना प्रीतया विनविले. परवानगी न होता जे गेले बहु पस्ताविले म्हणून. होणारा पुढे काही नचले
नाही तयाच्या मनाते पटले. परवानगी विरहित निघाले, हाल जाहले मार्गात. ओम गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्यांनी वाट सोडिली. साऊळ विहीर मात्र ओलांडली, तो पुढे आली बायसिकल. गृहस्थ होता मागे बैसला, पुढे तांगा एकाकी चमकला. तोल जाऊनी तैसाच कलथला, मागे उलंडला मार्गात. महायत्ने तांगा थांबविला, गृहस्थ घसरत घसरत गेला. मग उचलून तांग्यात बैसवला, तांगा हाकिला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे. कोपरगावी आस्पिटल जिकडे, तांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ, गृहस्थ पश्चात्ताप व्यथित. होते अवज्ञा प्रायश्चित, भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले, लोक सहजी शंकू लागले. बाबांची आज्ञा पाळू सरले, करून धजले अव्हेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले, उपाशी राहिले, चुरमुरे फाकिले किती एक. तीच आज्ञा जयांनी वंदिली, अवेळी ही गाडी साधिली. मुसाफिरी ही सुखाची झाली, आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्ष्यवृत्ती, रुचावी का बाबांप्रती. ऐसे आलिया कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे आचरित, भिक्षाची मागणे तया ते उचित. आनंद देई साधी निजहित, साधी गृहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्तवित्त, साईपदी जो समर्पित. ऐसा जो साईंचा अनन्य भक्त, आवडे अत्यंत साईंस. जे जे अन्न पाके आश्रमी, स्वामी तयाची गृहस्थाश्रमी. यती आणि ब्रह्मचर्याश्रमी, यांसी होती प्रथमता. न देता आधी तया अवदान, स्वये गृहस्थ जई करी सेवन. आचरू लागे चांद्रायण, शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी यांप्रती, निषेधिली से पाकनिष्पत्ती. ते करू जाता चांद्रायण माथी, आदळे निश्चिती तयांच्या. म्हणवून तयांची उदरपूर्ती, शास्त्रे निरविली गृहस्थांवरती. यती कधीही न उद्यम करीती, कराया भरती पोटाची. बाबा नव्हेत गृहस्थ, किंवा नव्हेत वानप्रस्थ. केवळ ब्रह्मचारी बाळसन्यस्त, भिक्षाची प्रशस्त तयांसी. अखिल विश्वची माझे घर, मीच वासुदेव विश्वंभर. मीच परब्रह्म अक्षर, हा दृढबोध निर्धार जयाचा. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार, तया विश्वकुटुंबिया सचिसाचार. इतरांचे विडंबन प्रकार, सफाट्यावर पहावे. आधी त्यजावी पुत्रेषणा, मग वित्तेषणा लोकेषणा. जो एषणात्रय निर्मुक्त जाणा, तेणेची भिक्षाशना इच्छावे. नातरे भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे. महाराज तुकोबांचे गाणे, अर्थाविणे हे निस्सार. साई समर्थ महान सिद्ध, लहान थोरा हे तो प्रसिद्ध. परी आम्हीची सदा आशाबद्ध, अन्नद्ध सत्तदी. पंचमहायज्ञा वीण, गृहस्थासजे निंद्य जेवण. ते शिर्डीत रोज पवित्र भोजन, स्वये करवून घे साई. प्रत्यही 5 घरे जाई, अतिथी यज्ञाचे स्मरण देई. भाग्यवान हा लाभ घेई, आपुले गेही बैसून. सारून याजे पंचमहायज्ञ, अवशिष्टान्न करीती सेवन. अज्ञात पंचसूना पापगहन, तयाचे निर्दहन तेणेनी. कंडणी चुल्ली पेषणी, उदक कुंभी आणि मार्जनी. ही पंचसूना या नावांनी, आहे तजनी प्रसिद्ध. उखळी धान्य दाणा घालूनी, वरी मुसळाचे घाव हाणुनी. तू सकोंडा टाकीती काढुनी, होते ते जाणुनी जीवहिंसा. पडेना ते धान्य पचनी, प्रयोगई तुका जाहल्या वाचुनी. म्हणून हे पंचसूनाग्रणी, पापकंडणी या नाव. चुलीस सरपण लाकडे लाविणी, तेणे पाक निष्पत्ती झाली. तेथेही नकळत जीवहत्या घडली, त्या नाव चुल्ली पाप तुझे. घेऊन जाते वा जातणे, पिष्टकरिता धान्याचे कोणी. नकळत असंख्य जीवांची हानी, होते त्या पेषणी हे नाव. वापी कूप तडागामधुनी, कुंभ घेऊन आणि ती पाणी. किंवा नरनारी धुताधुणी, असंख्य प्राणी मरतात. साधावया कुंभ स्वच्छते, घासिता वा उटिता हाते. अनिच्छाजी हत्या घडते, पाप चौथे उदकुंभी.
तैसेची शीतोष्ण उदके स्नान करू जाता सडा संमार्जन जीवहत्या जी घडे दारुण मार्जनी जाण त्या नाव या पंचपाप निवृत्ती मुक्तीसी पंचमहायज्ञ गृहस्थासी होता पंचसूना निरासी चित्तशुद्धीस लागेतो चित्तशुद्धीचे हे चिबळ शुद्ध ज्ञान उपजे सोज्ज्वळ ज्ञानानंतर मोक्ष अढळ पावती सखळ भाग्याचे असो हे साईंचे भैक्ष्यव्रत लिहिता लिहिता वाढला ग्रंथ परिसायक कथा अन्वरथ अध्याय समाप्त करू मग प्रेम असावे मात्र चित्ता कोणाही सवे काहीही धाडिता जाहली जरी तया विस्मरणता बाबा न विसरता मागत असो भाजी भाकर पेढा भक्तिभाव असावा गाढा भेटता ऐसा भक्त निधडा साईंस उभडा प्रेमाचा ती एक प्रेमळ भक्ताची कथा ऐकता आनंद होईल चित्ता कोणीही स्वीकृतकारी चुकता बाबा चिरस्ता लाविती ऐशी ही गोड शिक्षण पद्धती योग्य वेळी देती जागृती धन्य भाग्याचे जे हे अनुभवते आनंद स्थिती अवर्ण्य भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम वडील जयांचे आत्मा राम तरखड तयांसी उपनाम विश्रामधाम साई जया परी जेणे नित्यसंबोधन ते बाबा साहेब तरखड जाण तेणेची ही पोथी चालवू आपण नाही कारण या परते साई प्रेमे उचंबळून तरखड जई जात ओथंबून करू लागती अनुभव कथन कायते श्रवण सुखकर कायतयांचे भक्तिविभव पदोपदी साईंचे अनुभव एका मागून एक अभिनव सरसाविर्भाव जई कथिती बाबासाहेब अतुल प्रेमी साईंची अलेख्य प्रतिमा धामी भव्यचंदनी देव्हारा नामी पूजनकामी त्रिकाळ तरखड मोठे पुण्यवान पुत्रही पोटी भक्तिमान साईस नैवेद्य समर्पल्या वीण करीना अन्न ग्रहण तो करून या प्रातस्नान काया वाचा मने करून करी नित्य छबीचे पूजन नैवेद्य समर्पण भक्तीने हा तयाचा नित्यक्रम असता चालला अविश्राम जाहला सफल परिश्रम अनुभव अनुत्तम लाधला माता ही साईंची परमभक्त शिर्डीस जाऊ लागली उत्सुक मुलाने मार्गात तिच्या समवेत असावे हा हेत वडिलांचा इच्छा ती येसी शिर्डीस जावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे तेथेची काही दिवस क्रमावे चरणसेवावे प्रत्यक्ष ऐसा जरी वडिलांचा हेत जाणे नभते मुलाचे मनात कोणी मागे पूजा घरात करील नियमित ही चिंता वजील प्रार्थना समाजिष्ट तयांस मूर्तीपूजेचे कष्ट देणे कैसे होईल इष्ट कोडे हे प्रकृष्ट मुलाला तरी जाणून तयाचे मनोगत चिरंजीव प्रयाणी उद्यत प्रेम पुरस्सर वडिलांस विनवित कायती मात परिसावी साईंस नैवेद्य केल्या विणे घरी कोणीही अन्न न सेवणे हे इतके मान्य केली या विणे घडे ना जाणे निश्चिंत हे मुलाचे नित्यव्रत वडिलांस होते आधीच अवगत जा मी करीन नैवेद्य नित राही तू निश्चिंत वदती ते आधी न करिता साई समर्पण न करू कोणीही अन्न ग्रहण हे माझे वचन मानी प्रमाण न करी अनमान जा स्वस्थ प्राप्त होता हे आश्वासन मुलगा शिर्डीस करी प्रयाण पुढे उगवता दुसरा दिन करीती पूजन तरखड स्वये बाबासाहेब तरखडांनी पूजनारंभीच दुसरे दिनी आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊन लोटांगणे प्रार्थियेले मुलगा जैसी पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी असावी कवाईत न घडावी मज करी प्रेम अंतरी द्या माते ब्राह्म मुहूर्ती स्नान करून ऐसे प्रार्थनापूर्वक पूजन तरखड करू लागले प्रतिदिन नैवेद्य समर्पण समवेत नैवेद्यार्थे शर्करा खंड बाबासाहेब अर्पित अखंड ऐसा नियम चालला उदंड पडला त्या खंड एकदिनी व्यवहार वाप्य प्रत अंतःकरण तरखडांस नाही राहिले स्मरण होऊन गेले सर्वांचे भोजन नैवेद्यावीण एकदिनी एका मोठ्या गिरणीवरी तरखड साहेब मुख्याधिकारी तदत प्रातः काळचे प्रहरी जाणे बाहेरी नित्य त्या
पुढे मग दुपार भरता बाहेरून परत येता पूर्वनिवेदित शर्करा प्रसादता भोजने बैसता पावतते ऐसा नियम चालता पडले एकदा विस्मरण चित्ता राहिली शर्करा खंड निवेदनता प्रसाद ग्रहणता अंतरली करावया बैसता भोजन शर्करा शेष स्वयंपाकीण पात्री वाढी अनुदिन तीच की जाण अन्नशुद्धी परी ते दिवशी पूजा समयी होऊन काही तरी घाई शर्करा नैवेद्य राहून जाई प्रसाद ठाई पडेना त्याच वेळी पात्रावरून तरखड अनुतापयुक्त होऊन साई प्रतिमा अभिवंदून साश्रुनयन बोलत बाबा ही काय माया दाविली कैसी मजला भूल पडिली क्वाई तशी मज करवी घडविली क्षमा वहिली करा मज नव्हे भूल हे महापाप पावलो मी महदनुताप चुकलो मी निष्प्रप व्हावे मज सकृप महाराजा लोटांगण घातिले छबीचे चरणा सखेद घिवरले अंतःकरणा म्हणती महाराज दयाघना करी गा करुणा मजवरी ऐसे वदत मुलासपत्र धाडिले होऊन अतिलाचार घडला मजकडून प्रमाद थोर क्षमा करगा प्रार्थावे दया करा या अनन्य शरणा ऐसी साईंसी भाकावी करुणा अभय कर आणि अभय वचना मागावे दीना दासाते वांद्रे ग्रामी हा प्रकार शिरढी 100 कोस दूर तात्काळ तेथे पावली खबर परिसातई उद्गार बाबांचे भूत भविष्य वर्तमान देशकालाद्यनवच्छिन्न महाराजांसी त्रिकाल ज्ञान पहाते प्रमाण प्रत्यक्ष इकडे मुलगा शिर्डीस असता तेच दिनी ते समयी जी वार्ता घडली साईस वंदू जाता श्रोता सावधान परिसावी मुलगा येऊन अतिउल्हासता आई समवेत चरणवंदिता साई जे आईस वदले ते परिसता पावला विस्मितता अत्यंत काय करावे आई आज गेलो मी वांद्र्यास दैसा रोज नाही खावया प्यावया पैज उपाशी मज यावे लागले कैसा पहा ऋणानुबंध कबाड होते जरी बंद तरी मी प्रवेशलो स्वच्छंद कोण प्रतिबंध मज करी मालक नाही मिळाला घरी आतडी माझी कळवळली भारी तैसाच मी अन्ना वीण माघारी भर दुपारी परतलो ऐसे हे बोल जेव्हा परिसरे चिरंजीवांनी तात्काळ ताडिले आपुले वडील बहुधा विसरले दावा चुकले नैवेद्य मुलगा बाबांसी करी विनंती मजला जाऊ द्या घराप्रती बाबा तयास जाऊ न देती तेथेची घेती ते पूजा त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून वितळले वडिलांचे अंतःकरण पत्र ते वाचून पाहता इकडील पत्र तिकडे पावले मुलालाही आश्चर्य वाटले तयाच्याही नयनी दाटले अश्रू लागले वहावया पहा कैसा साईंचा हा खेळ कैसेन प्रेम उचंबळेल ऐसा कोण पाषाण असेल जो न द्रवेल येणेनी याच मुलाची प्रेमळ आई शिर्डीस असता एके समयी करीत अनुग्रह बाबा साई तीन बलाई परिसजे असता तेथे भोजनागारी पात्रे वाढून झाली तयारी इतुक्यात एक श्वानद्वारी भुकेले दुपारी पातले भाकर होती पात्रावर श्वानास बाई जो घाली चतकुर तो एक चिखलात माखला सुकर तेथे चिक्षुधातुर पातला वार्ता घडली स्वाभाविकपणे नाही बाईंच्या ध्यानी मनी परी दुपारी आपण होऊनी तीच साईंनी काढली दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदी नित्यक्रमानुसार बाई येऊन बैसता दूर साई सादर पूसती आई त्वा आज मज जेवू घातले तेने हे आकंठ पोट भरले होते हे प्राण व्याकुळ झाले ते तृप्त केले गातवा ऐसेच करीत जावे नित्य हे चिकामी येईल सत्य मशिदीत बैसून मी असत्य बोलेन हे त्रिसत्य घडेना ऐशीच माझी दया जाणावी भुकेल्या भाकर आधी द्यावी आपुल्या पोटा नंतर खावे धरावे जीवी हे नीट काय बदले हे साई समर्थ बाईस काहीच कळेना अर्थ काय असावा की भावार्थ वाणी निरर्थक नव्हे कदा मी तुम्हास वाढी नाहीसे घडावे तरी मजकरी कैसे मीच परतंत्र देऊनी पैसे
मिळेल तैसे खातसे सेवून याती प्रेमाची भाकर जाहलो मी तृप्त निर्भर अजून मजला येती ढेकर बाबा प्रत्युत्तर करीतात तू जेवू बैसता द्वारी येता पोटी क्षुधेची जया व्याकुलता त्या देखिले ज्या श्वाना अवचिता मज एकात्मता तया सवे तैसे सर्वांगी माखिला चिखलासी देखिले त्वा ज्या सुकरासी भुकेने व्याकुळ झालेल्यासी माझी तयासी एकात्मता ऐकोनी बाबांची वचनोक्ती बाई पावली विस्मय चित्ती श्वान सुकरे मांजरे वावरती बाबांची काय ती समस्त कधी मी श्वान कधी सुकर कधी मी गाई कधी मांजर कधी मुंगी माशी जलचर ऐसी आविचरत रूपे मी पाही भूतमात्री जो मज तोची माझी या प्रीतीचा समज तरी तू भेद बुद्धी ते त्यज ऐसीच भज मज लागी वचन नव्हे ते परमामृत सेवून बाई सद्गतीत नेत्र आनंदाश्रू भरित कंठ दाटत बाष्पाही ऐसीच आणिक त्या या बाईची कथा सुंदर प्रेमरसाची समर्थ साईंच्या भक्तैकत्येची एकात्मतेची निजपूर्ण घेऊन कुटुंब मुले बाळे एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले देई ते वृत्तांक पळे प्रेम समेळे तयासवे विनवी तयांचे कुटुंबास भरीत एकाचे करी बाबांस दुजयाचा तळून काचऱ्या खरपूस वाढी बहुवस तयाते बरे म्हणून ती वांगी घेतली बाई जेव्हा शिर्डीस पातली आरती पाठी भोजन वेळी घेऊन गेली भरीत नित्याप्रमाणे नैवेद्य दावुनी बाई गेली ताट ठेवूनी सर्वांचे नैवेद्य गोळा करूनी बाबा भोजनी बैसले भरिताची चवी चाखिता लागले रुचकर वाटले समजता काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता वतती आता आणात्या निरोप गेला राधा कृष्णीस बाबा खोळंबले जेवावयास काचऱ्यांवरी गेले मानस करावे काय समजेना हंगाम नाही हा वांग्यांचा आता हा पदार्थ होणार कैचा शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा आणि भरिताचा चालला तिने आणले जे ताट भरीत हे तो होते तयात अस्थितील तिची या सामग्रीत वांगी कदाचित वाटले म्हणून तिचे पासी पुसता कळली काचऱ्यांची अनवर्थता एवढे हे बाबांचे प्रेम त्याकरिता चुकले समजता कळून बाई म्हणे भरीत झाले एकाचे दुपारी अर्पण झाले काचऱ्याने इन मागाहून म्हटले दुसरे ते चिरिले तदर्थ पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता हळूहळू जई कळली समजता जो तो आश्चर्य करी चित्ता पाहून व्यापकता साईंची आणिक एकदा डिसेंबर मासी सन 1915 वर्षी याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबांसी पाठविला बाळाराम परलोकवासी क्रियाकर्मानंतर करावयासी मुलास त्याच्या जाणे शिर्डीसी पुसावयासी पातला जातो म्हणून सांगावयासी आला मुलगा तरखडांपाशी तयांसवे काही बाबांसी द्यावे मनासी कुटुंबाच्या पेढ्या वाचून दुसरे काही पाहू जाता घरात नाही आधीच निवेदित पेढा तोही मुलासघाई जाण्याची शिवाय तो मुलगा सुतकी पेढा ही एक उच्छिष्ट शिलकी तोची पाठवी तया सवे की साईमुखी अर्पावया म्हणे दुसरे काही नाही हाची आता घेऊन जाई प्रेम पुरस्सर हाची देई खातील साई आवडीने पेढा गोविंदजीने नेला परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला पेढा बिराडी विसरून राहिला धीर तै धरिला बाबांनी पुढे जेव्हा तिसरे प्रहरी मुलगा पुनश्च आला दरबारी तेव्हा विसरला पूर्वीच्या परी आला रिक्त करी मशिदीस तुवा मजसाठी काय आणले बाबांनी त्यास पुसून पाहिले काही नाही म्हणता पुसिले स्मरण दिधले लवमात्र तुला कोणी काही वस्त दिधली नाही का मज प्रीत्यर्थ नाही म्हणता साई समर्थ प्रश्न स्पष्टार्थ पुसती अरे घराहून निघते वेळी नाही का दिधला तुझिया जवळी खाऊ आईने प्रेम समेळी मग झाली आठवण जाहला अतिलज्जायमान कैसे ते तरी पडले विस्मरण अधोवदन क्षमा मागून चरणवंदून निघाला धावत धावत बिराडी गेला पेढा आणून बाबांसी दिधला हाती पडताच मुखी समर्पिला
भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साई महानुभाव, जयामनी जैसा भाव, तया तैसा देऊनी अनुभव, भक्त गौरव वाढवी. आणि कया कथांचे इंगित, भूती सदैव कळून येईल. आणि कया कथांचे इंगित, भूती सदैव पहावा भगवंत. हेची सकल शास्त्र संमत, हाची सिद्धांत येथील. आता पुढील अध्याय श्रवणी, कळून येईल बाबांची राहाणी. कोठे ते निजत कवण्या ठिकाणी, सावचित्तपणी आकर्णिजे. हे माड साईपदी शरण, श्रोता आदरे करिजे नमन. झाली या कथेचे निधिध्यासन, कृतकल्याण पावाल. स्वस्ति श्री सज्जन प्रेरिते, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. नवमोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय साईराम.